नमस्कार. जमलेल्या सर्व दीपनगर वासियांचे हार्दिक हार्दिक स्वागत. आज आपण सेवानिवृत्ती कार्यक्रमासाठी जमलो आहोत. आपल्या भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रातून सेवानिवृत्त होणारे श्री विश्वनाथ पंडित माळी, ड्रायव्हर कम फायर इंजिन ऑपरेटर. श्री विश्वनाथजी माळी यांचा जन्म 2 जानेवारी 1967 रोजी नाशिक रोड येथे झाला. त्यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा नाशिक येथून पूर्ण केले व माध्यमिक शिक्षण सेंट फिलोडिमा मराठी कॉन्व्हेंट स्कूल, जेल रोड नाशिक येथून पूर्ण केले. पुढे त्यांनी बिटको कॉलेज येथून BA शिक्षण देखील पूर्ण केले. नोकरीच्या शोधात असताना सिंगर शोरूम या शिलाई मशीन बनवणाऱ्या कंपनीमध्ये त्यांनी नोकरी केली. नाशिक सिटी पोलीस येथे त्यांना जॉईनिंग लेटर सुद्धा आले, पण त्यांनी तेथे जॉईन न करता महानगरपालिका नाशिक येथील परीक्षेची तयारी सुरू केली व तेथे देखील त्यांना भरघोस यश आले व तेथील देखील जॉईनिंग लेटर त्यांना मिळाले. परंतु तेथेही जॉईन न होता 16 ऑगस्ट 1963 रोजी त्यांनी महाजनकोची परीक्षा पास होऊन तत्कालीन MSCB मध्ये फायरमन म्हणून नोकरी मिळवली व पहिली पोस्टिंग चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र येथे मिळाली. काही काळ पडगाव सबस्टेशन येथे त्यांनी नोकरी केली. पुढे त्यांचे प्रमोशन नाशिक एकलहरा औष्णिक विद्युत केंद्र येथे झाले. तेथे तब्बल 7 वर्ष त्यांनी फायरमन म्हणून नोकरी केली. त्यानंतर प्रशासकीय बदली ही पोफळी येथे झाली. पोफळी येथे ड्रायव्हर कम फायर इंजिन ऑपरेटर म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला. तेथे पोफळी येथे 5 वर्ष सेवा दिल्यानंतर सन 2012 मध्ये श्री माळीजी यांची बदली ही आपल्या भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र दीपनगर येथे झाली व आजतागायत येथेच ते आपली सेवा बजावत आहेत. मध्यंतरी काही काळ ज्युनियर फायर ऑफिसर या पदाचा कार्यभार देखील त्यांनी सांभाळला. श्री विश्वनाथजी माळी यांनी आपल्या संपूर्ण सेवाकाळात अनेक लहान मोठ्या आगी विझवल्या व आपल्या पॉवर प्लांटची वित्तीय व मनुष्यहानी होण्यापासून वाचवले. त्यांनी त्यांची संपूर्ण सेवा ही विना अपघात पूर्ण केली. एका फायर फायटरचे आयुष्य हे अतिशय धगधकीचे असते. रात्री अपरात्री केव्हा जरी कॉल आला तरी त्यांना आग लागलेल्या ठिकाणी लवकरात लवकर पोचायचे असते. श्री माळीजी यांनी आपली सेवा ही अतिशय इमाने इतबारे व चॅलेंज असणारा जॉब अतिशय कुशलरित्या पूर्ण केला. श्री माळीजी यांच्या कुटुंबाबद्दल सांगायचं झालं तर त्यांच्या आई ह्या गृहिणी होत्या व वडील हे इंडिया सिक्युरिटी या नाशिक येथील नोटा छापण्याच्या मशीनजवळ आपली संपूर्ण सेवा बजावली. माळीजी एकूण 3 भाऊ व 1 बहीण. विश्वनाथजी हे सर्वात लहान. विश्वनाथजी माळी यांचे लग्न सन 1991 मध्ये पाचोरा या गावी सुनंदा मॅडम यांच्याशी झाले. या दाम्पत्याला एक मुलगी आहे, देविका. ही देखील BA पदवीधर असून श्री प्रकाश माळी यांच्याशी तिचे लग्न झाले आहे व प्रकाशजी हे सुद्धा आपल्या नाशिक येथील औष्णिक विद्युत केंद्रात टेक्निशियन या पदावर कार्यरत आहेत. माळी यांचा मुलगा विशाल याने BSc शिक्षण पूर्ण केले असून व सध्या बाबा ॲटॉमिक रिसर्च सेंटर येथे कार्यरत आहे. माळीजी यांचा सर्वात लहान मुलगा विनायक याने देखील अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले असून JSW स्टील या कंपनीमध्ये सिलेक्ट झालेला आहे. तरी श्री विश्वनाथजी माळी यांना सेवानिवृत्तीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मी प्रकाश राजा माळी. माझे सासरे श्री विश्वनाथ पंडित माळी यांचा स्वभाव अतिशय मनमिळावू, कष्टाळू, मायाळू आणि प्रामाणिक आहे.
आपल्या महाजनकोमध्ये सेवेची 32 वर्षे त्यांनी अतिशय मेहनतीने आणि जिद्दीने पूर्ण केली आहे। घर आणि ऑफिस अशा दोन्ही ठिकाणी त्यांनी आपला कर्तृत्वाचा ठसा उभारला आहे। आज त्यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। दीपिका प्रकाश माळी, विश्वनाथ पंडित माळी यांची मोठी मुलगी। प्रिय पप्पा, सर्वात पहिल्यांदा सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा। आम्हाला तुमचा खूप अभिमान आहे। पप्पांबद्दल बोलायचं म्हटलं तर ते अतिशय प्रेमळ आणि वेळ पडल्यास कडक स्वभावाचे पण आहे। आपल्या महानिर्मितीमध्ये सेवेचे 32 वर्ष त्यांनी अतिशय मेहनतीने आणि जिद्दीने पूर्ण केली आहे। पप्पा खूप खूप धन्यवाद। नमस्ते। विश्वनाथ पंडित माळी यांचा मी लहाना मुलगा विनायक विश्वनाथ माळी। 31 जानेवारी 2025 हा दिवस खूप खास आहे, कारण पप्पा तुमच्या दीर्घ आणि यशस्वी कारकिर्दीला तुम्ही निरोप देत आहात। पप्पा, तुमच्या कष्टामुळे आम्हाला चांगले शिक्षण आणि आनंदी जीवन मिळाले। तुमचे मार्गदर्शन आणि तुमचे सहकार्य हेच आमचे यशस्वीतेचे खरे रहस्य आहे। पप्पा, तुम्हाला या जीवनाच्या पुढच्या टप्प्यात खूप आनंद आणि समाधान मिळावं हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना। नमस्कार, मी विशांत विश्वनाथ माळी, विश्वनाथ पंडित माळी यांचा 2 नंबरचा मुलगा। सर्वप्रथम मी माझ्या वडिलांना सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छितो। मी डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी येथे फायर सेक्शनमध्ये DPO या पदावर कार्यरत आहे। आमच्या वडिलांबद्दल बोलायचे म्हटलं तर त्यांनी महाजनकोमध्ये 32 वर्ष सेवा काम प्राधान्य दिले आहे। त्यांनी ते कामामध्ये प्रामाणिकपणा, कष्ट आणि निष्ठाने काम केले आहे। त्यांनी नेहमी आम्हाला प्रामाणिकपणा, कष्ट आणि आदर यांचे महत्त्व शिकवले आहे। त्यांनी आम्हाला कधी कोणत्या गोष्टीची गरज भासू दिली नाही। ते नेहमीच आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले। आता सेवानिवृत्तीनंतर मला त्यांना एवढेच सांगायचे की त्यांनी स्वतःसाठी वेळ काढावा व सुंदर आयुष्य जगावे। नमस्कार, गुड इव्हिनिंग। मी मनोहर मगनराव पाटील, सहाय्यक अग्निशमन अधिकारी, भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र दीपनगर। आज आमच्या अग्निशमन विभागातून श्री विश्वनाथ पंडित माळी, वाहननी अग्नियंत्र चालक, हे सेवानिवृत्त होत आहेत। त्यांच्याबद्दल बोलायचे झाले तर श्री माळी यांना आपल्या महानिर्मिती कंपनीतील 5 पॉवर स्टेशनचा प्रदीर्घ असा अनुभव आहे। ते उत्कृष्ट वाहन चालक, स्वभावाने मनमिळावू, सर्वांना घेऊन चालणारे, सतत हसतमुखत राहणारे असे आहेत। आपल्या अशा मिश्किल व मनमिळावू स्वभावाने ते आजपर्यंत भुसावळ येथे सेवा देत आहेत। आज दिनांक 31/1/2025 रोजी सेवानिवृत्त होत आहेत। आपल्या सेवेच्या शेवटच्या 4 महिन्यात त्यांनी भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र येथे प्रभारी कनिष्ठ अग्निशमन अधिकारी या पदाचे कामकाजसुद्धा तितक्याच जबाबदारीने व कर्तव्यदक्षतेने पार पाडले आहे। या प्रसंगी मी त्यांच्याबद्दल सांगू इच्छितो की भुसावळ विद्युत केंद्रातील अग्निशमन विभागातील हर हुन्नरी वाहन अग्नियंत्र चालक तसेच अग्निशमन विभागातील एक बहुमोल मोती आज आपल्या अग्निशमन परिवारातून आपले कर्तव्य व जबाबदारी पूर्ण करून सेवानिवृत्त होत आहेत। मी माझ्या व संपूर्ण अग्निशमन विभागातर्फे त्यांचे भावी आयुष्य हे निरोगी व सुख समृद्धी जावो असे आई महाकाली व प्रभू वैद्यनाथ चरणी प्रार्थना करून माझे 2 शब्द आटोपते घेतो। जय हिंद। मी विश्वनाथ पंडित माळी आज ह्या महाजनकोमधून सेवानिवृत्त होत आहे। आत्तापर्यंत मी जी सर्व्हिस केली आहे ते 32 वर्ष सर्व्हिस करून आज मी निवृत्त होत आहे। आणि मी ज्या ठिकाणी पडगा, नाशिक, पोफळी, चंद्रपूर आणि आता उर्वरित वेळ माझा भुसावळमध्ये सर्व्हिस झाली आहे। बरेच सगळे अधिकारी मला चांगले मिळाले आहे सगळ्या जागी। आणि इथे बी सर्व लोक तसे काही डांगे साहेब, पदाने सर आणि आमचे रेपाडे साहेब, पाटील साहेब, कायकर साहेब आणि शिंदे साहेब यांनी माझ्या सर्व्हिसमध्ये फार मला सहकार्य केलं। आणि कुठल्याही मला कुठलाही म्हणजे त्रास झाला नाही आणि आनंदात दिवस गेले। आणि सर्व सहकारी आणि काही माझे कामावर असलेले सर्व जोडीदार व
व सहकारी आणि अधिकारी सर्व चांगले मला सहकार्य केलं, त्यांचे खूप खूप आभार. आपले दुसरे सेवानिवृत्त होणारे सत्कारमूर्ती श्री गणेश वसंतराव झांबरे. तंत्रज्ञ 1. श्री झांबरेजी यांचा जन्म 4 जानेवारी 1967 रोजी भालोत या गावी झाला. त्यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा भालोत येथून पूर्ण केले व माध्यमिक शिक्षण चंद्रपूर येथील पटेल हायस्कूल येथून पूर्ण केले. पुढे त्यांनी BComचे शिक्षण सरदार पटेल कॉलेज चंद्रपूर येथून पूर्ण केले. सन 1991-93 या काळात त्यांनी औद्योगिक प्रशिक्षण हे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर येथून पूर्ण केले. पुढे नोकरीच्या शोधात असताना पुणे येथील फटेज ऑफ लॉजिंग या आयर्न ब्लॉक कटिंग कंपनीमध्ये नोकरी केली. त्यानंतर जळगाव स्थित जैन इरिगेशन या कंपनीमध्येही काही काळ नोकरी केली. सन 1998 त्यांना महाजनको पूर्वाश्रमीच्या MSCBमध्ये नोकरी मिळाली. 7 एप्रिल 1998 रोजी त्यांना पहिली पोस्टिंग ही चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र येथे देण्यात आली. तेथे त्यांनी तब्बल 10 वर्ष काम पाहिले. वेगवेगळ्या विभागात त्यांना काम करण्याची संधी मिळाली. सन 2008 त्यांची बदली ही भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र दीपनगर येथे झाली. सेवा काळातील सर्व प्रमोशन्स त्यांना भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रातच मिळाले. भुसावळ येथे काम करत असताना अनेक लहान मोठ्या अडचणींना तोंड देत API व वरिष्ठ सर्व अधिकाऱ्यांना योग्य ती अचूक माहिती देण्याचे काम त्यांनी या काळात केले. संपूर्ण सेवा ही विना अपघात पूर्ण केली. श्री झांबरेजी यांना आपल्या विभागात असलेल्या प्रत्येक ऑक्झिलरीची तंतोतंत व सखोल अशी माहिती आहे व त्यामुळेच का होईना त्यांना त्यांचे काम खूप आवडायचे. त्यांनी त्यांची संपूर्ण सेवा ही विना अपघात पूर्ण केली. श्री झांबरेजी यांच्या परिवाराबद्दल सांगायचं झालं तर त्यांच्या आई या गृहिणी असत व वडील हे चंद्रपूर येथील मोठ्या सिनेमा थिएटरमध्ये मॅनेजर म्हणून काम करत असत. झांबरेजी एकूण 3 भाऊ. झांबरेजी यांचे लग्न सन 1998 शिल्पा मॅडम यांच्याशी झाले. शिल्पा मॅडम या देखील पदवीधर आहेत. श्री झांबरेजी यांचा संपूर्ण महानिर्मितीचा प्रवास शिल्पा मॅडममुळे अतिशय सुखकर गेला. सन 1998 पासून ते आजपर्यंत साहेबांच्या तब्येतीची काळजी असो, रोजचा डबा असो, शिल्पा मॅडमनी त्यांचे कर्तव्य अतिशय चोखपणे पार पाडले. तसेच वेगवेगळ्या धार्मिक स्थळांवर व पर्यटन क्षेत्रांवर या दाम्पत्यांनी भेटीही दिल्या व पर्यटनाचा आनंदही घेतला. श्री झांबरेजी यांना एक मुलगा आहे. धीरज याने अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले असून सध्या बेंगलोर येथील एअर एशिया या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून कार्यरत आहे. तरी श्री झांबरेजी यांना सेवानिवृत्तीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, माझं नाव मंदार सुधाकर कदम. मी युनिट 4 API इथे काम करतो. तर मी गणेश झांबरे यांना साधारणतः 8 वर्षापासून ओळखतो. ते कॉम्प्रेसर येथे 16 वर्ष त्यांनी सर्व्हिस केलेली आहे व महाजनकोमध्ये त्यांनी 27 वर्ष प्रदीर्घ सर्व्हिस करून ते आज सेवानिवृत्त होत आहेत. तर माझा वैयक्तिक अनुभव असा आहे की सांगितलेले कामं ते व्यवस्थित पार पाडत होते आणि कामात त्यांनी कधीही दिरंगाई केली नाही. अचूकपणे ते आम्हाला माहिती पुरवत होते.
कधीही त्यांनी स्पॉट अनमॅन केला नाही. 24 तास थांबून त्यांनी ड्युटी केलेली आहे. बरेच मेहनत त्यांनी या काळात त्यांनी केलेली आहे. पूर्ण PCR च्या टीमतर्फे मी त्यांना सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव पंकज धोटे आहे. मी झांबरेजीला मागच्या 8 वर्षापासून ओळखतो इथे. ते पहिले 10 वर्ष त्यांनी चंद्रपूरमध्ये सेवा दिलेली आहे. त्याच्यानंतर 17 वर्ष ती भुसावळला होते. त्याच्यापैकी आता जे माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे, मागच्या त्यांनी 6 वर्षापासून इकडे भुसावळला खूप छान असा कार्यक्रम केलेला आहे, काम केलेलं आहे. आणि कधी पण कोणतं पण बिना मिस्टेक्सच्या सगळ्या प्रॉब्लेम सॉल्व केलेल्या आहे कंप्रेसरच्या. त्यांचा फॉलोअप वगैरे एकदम रेग्युलर असतो. आणि त्यांना सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा माझ्यातर्फे आणि आमच्या संपूर्ण PCR त्यांना सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा. मी सुनील टाकळीकर, AC ऑपरेशन. मी गणेश झांबरे यांचं रिटायरमेंट होत आहे या महिन्यात, तर त्यांना शुभेच्छा देतो. तर त्यांनी आतापर्यंत उत्कृष्टप्रमाणे काम करून प्लांट इथे व्यवस्थित चालण्यासाठी कष्ट घेतले. तर त्यांचे मी धन्यवाद देतो याच्याबद्दल. आणि मला आशा आहे की त्यांनी येणार त्यांचे पुढे जे रिलीवर आहेत किंवा पुढची पिढी त्यांना योग्य ट्रेनिंग दिलं असेल आणि योग्य प्रकारे काम कसं करायचं शिकवलं असेल अशी मी आशा करतो. आणि त्यांना पुढील भावी जीवनासाठी शुभेच्छा देतो. तसंच महाजनको आमच्या कंपनीतर्फे मी त्यांचे आभार मानतो. त्यांनी आतापर्यंत योग्यप्रमाणे प्लांट चालवण्यास मदत केली. ओके. नमस्कार, मी शिल्पा गणेश झांबरे. गणेश झांबरे यांची पत्नी यांची महानिर्मितीमध्ये 27 वर्षाची सर्व्हिस पूर्ण होऊन सेवानिवृत्त होत आहे. त्यांनी सर्व्हिस पूर्ण करून घर सांभाळले आहे. त्यामुळे मुलाला उच्च शिक्षण देऊ शकलो. मुलगा IT मध्ये BTech होऊन एअर एशिया कंपनी बेंगलोर येथे सॉफ्टवेअर इंजिनियर या पदावर कामाला आहे. कॉलनीमधील वातावरण खूप चांगले आहे. तसेच आम्हाला बिल्डिंगमधील लोक तसेच शेजारी हे खूप चांगले मिळाले. हे दिवस कुठे गेले ते कळलेसुद्धा नाही. आम्ही भुसावळ येथे घर बांधलेले आहे. आता तिथे राहायला जाणार आहे. आता हे रिटायर होत आहे, तरी त्यांना पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. हॅलो, माझं नाव धीरज गणेश झांबरे आहे. मी आज माझ्या पप्पाच्या रिटायरमेंटबद्दल 2 शब्द बोलतो. पहिले तर पप्पाला रिटायरमेंटच्या खूप खूप शुभेच्छा. पप्पांनी त्यांच्या मेहनतीच्या जोरावर, त्यांचं ऑल सॅक्रिफाईसच्या जोरावर आमच्या घराच्या सर्व हे पूर्ण केल्या, गरजा पूर्ण केल्या, माझं शिक्षण पूर्ण केले. त्याचसोबत आम्हाला सेक्युअर फ्युचर भेटले. त्यांचं सर्व सॅक्रिफाईस, कॉन्ट्रीब्युशन ते हमेशाच माझ्याकरता सपोर्टिव्ह राहिले. मला शिक्षणात देखील त्यांनी स्टार्टिंगपासून, अभ्यासापासून खेळण्यापर्यंत सर्वीकडे सपोर्ट केला. त्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद करतो. आता रिटायरमेंटनंतर त्यांची म्हणजे पुढचे आयुष्य सुखाची जाव, आरामाची जाव, हेच माझी विश. थँक्यू. नमस्कार, मी गणेश वसंत झांबरे. मी चंद्रपूर येथे 1998ला चंद्रपूरच्या महानिर्मिती कंपनीमध्ये जॉईन झालो. आजपर्यंत मिळालेले विनंतीवर इथे सुद्धा मी AHP मेंटेनन्स 210ला कामाची सुरुवात केली. तसेच जसे 500 मेगावॅट सुरू झाले तसे 2011पासून टर्बाईन बेसमेंट कॉम्प्रेसर विभागात काम करत आहे. आमचे शिपमधील कार्यकारी अभियंता तसेच टर्बाईन API यांनी मला मोलाचे सहकार्य केले. मी माझी 27 वर्षाची सेवा बिना अपघात, कुठलाही वादविवाद न करता सर्व अधिकारी तसेच सोबतच्या कर्मचारी यांच्यासोबत हसतमुखाने माझी सेवा पार पडली. सर्वांच्या सहकार्याबद्दल मी महाजनकोचा ऋणी राहील. धन्यवाद. आजच्या आपल्या पुढील व शेवटच्या सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचारी श्रीमती छाया तुकाराम बानाईत, मुख्य लिपिक
मानव संसाधन विभाग, दीपनगर. श्रीमती बानाईत यांचा जन्म 11 जानेवारी 1967 रोजी ठाणे, मुंबई येथे झाला. त्यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण डॉक्टर बेडकर विद्या मंदिर, ठाणे येथून पूर्ण केले व माध्यमिक शिक्षण डॉक्टर आंबेडकर विद्या मंदिर येथून पूर्ण केले. बानाईत मॅडम या 3 बहिणी व 2 भाऊ. यांच्या आई गृहिणी व वडील मुंबई येथील प्रायव्हेट नोकरी. बानाईत मॅडम यांचे लग्न 15 एप्रिल 1985 रोजी खिरोदा या गावी झाले. तुकारामजी बानाईत यांच्यासोबत झाले. तुकारामजी बानाईत हे महाजनको भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र, दीपनगर येथे सहाय्यक अभियंता म्हणून कार्यरत होते. 25 नोव्हेंबर 2001 साली त्यांचे जळगावजवळ एका रोड ॲक्सिडेंटमध्ये निधन झाले. श्रीमती बानाईत यांनी त्यांच्या निधनानंतर BAचे शिक्षण पूर्ण केले व सन 2009 मध्ये त्यांना आपल्या कंपनीच्या नियमाप्रमाणे अनुकंपा आधारे नोकरीत समाविष्ट करण्यात आले. श्रीमती बानाईत यांची एकूण सर्व्हिस ही 16 वर्ष पूर्ण झाली असून त्यांनी त्यांची संपूर्ण सेवा ही भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र, दीपनगर येथेच पूर्ण केली. सुरुवातीस आवक जावक विभाग, त्यानंतर तब्बल 7 वर्ष 200पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांचे PBC म्हणून त्यांनी कार्य पार पाडले. त्यानंतर त्यांचे प्रमोशन हेड क्लर्क म्हणून झाले. जॉईनिंग, रिलीव्ह, ओव्हरटाईम, प्रॉपर्टी रिटर्न, टेलिफोन बिलिंग अशा महत्त्वाच्या कामांकरिता बानाईत मॅडम यांची निवड करण्यात आली. एकूण 16 वर्षात बानाईत मॅडम यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत एक सलोख्याचे संबंध प्रस्थापित केले. बानाईत मॅडम या आपल्या कामामध्ये अतिशय चोख व वेळेत काम पूर्ण करणे ही त्यांची खासियत. त्यानंतर बानाईत मॅडम यांचं प्रमोशन मुख्य लिपिक म्हणून झाले. आज त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त झालेल्या सत्कार कार्यक्रमात याचा प्रत्यय आला. काही कर्मचाऱ्यांना तर अश्रूही अनावर झाले. खऱ्या अर्थाने नोकरी करत असताना मिळवलेली खरी संपत्ती हीच, असे बानाईत मॅडम बद्दल वाटते. बानाईत मॅडम यांना 2 मुली व 1 मुलगा आहे. बानाईत मॅडम यांची मोठी मुलगी कोमल ही विवाहित असून तिचे पती श्री निलेश मावळे हे टाटा मोटर्स येथे कार्यरत आहेत. त्यांना एक मुलगी आहे, आर्या. बानाईत मॅडम यांची दुसरी मुलगी काजल ही देखील विवाहित आहे व तिने अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले आहे. ती मुंबई येथील मोठ्या कंपनीमध्ये कार्यरत आहे. तिचे पती विनायक आमोदकर हे देखील इंजिनियर असून मुंबई येथे मोठ्या कंपनीमध्ये कार्यरत आहे. या दाम्पत्याला एक मुलगा आहे, मल्हार. बानाईत मॅडम यांचा लहान मुलगा वैभव तुकाराम बानाईत याने BE व MBAचे शिक्षण पूर्ण केले असून सध्या पुढील परीक्षेची तयारी करत आहे व सोबतच व्हरायटीज लिमिटेड या पुणे स्थित कंपनीमध्ये तो कार्यरत आहे. सेवानिवृत्तीनंतर बानाईत मॅडम यांनी भुसावळ येथेच स्वतःचे घर बांधलेले आहे व यांचे दीर श्री प्रकाश बानाईत यांनी आपल्या दीपनगर कॉलनीमध्येच किराणा मालाचे दुकान आहे. बानाईत परिवार एक अत्यंत खेळीमेळीच्या व आनंदाने आजपर्यंत आपल्या दीपनगर कॉलनीमध्ये नांदत आहे. तरी श्रीमती छाया बानाईत यांना सेवानिवृत्तीबद्दल हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मी विराज कवटे, सहाय्यक महाव्यवस्थापक मासा. आज आपल्या विभागातून श्रीमती छाया तुकाराम बानाईत या मुख्य लिपिक या वयाची 58 वर्ष पूर्ण करीत असल्याने आज सेवापूर्ती त्यांचा होणार आहे. बानाईत मॅडम यांच्याबद्दल थोडक्यात सांगायचं तर बानाईत मॅडम या 2009 साली
महानिर्मिती कंपनी सेवेत अनुकंपा तत्वावरती निम्नस्थ लिपिक या पदावर त्या रुजू झाल्या होत्या. त्यांनी जवळपास वयाच्या 43व्या वर्षी त्यांनी सेवेला त्यांची सुरुवात झाली. आज त्यांनी जवळजवळ सेवेची 15 वर्ष पूर्ण केलेली आहेत आणि या पदाच्या सेवेमध्ये त्यांनी निम्नस्थ लिपिक नंतर उच्चस्थ लिपिक मासं व मुख्य लिपिक या पदावर त्यांना पदोन्नती मिळालेल्या आहेत. आणि या कालावधीमध्ये त्यांना मानव संसाधन विभागातल्या अनेक महत्त्वाच्या कामात त्यांना कामं देण्यात आली आणि ती कामं त्यांनी तेवढ्याच जबाबदारीपूर्वक पार पाडलेली आहेत आणि आनंदाने पार पाडलेली आहेत. तर आज माझ्यातर्फे व माझ्या विभागातर्फे मी माण्यात मॅडम यांना त्यांच्या सेवापूर्तीबद्दल मनपूर्वक शुभेच्छा देतो. त्यांना निरोगी आयुष्य लाभो आणि त्यांच्या पुढील आयुष्य सुखासमाधानाचं लाभो ही ईश्वरचरणी माझ्याकडून प्रार्थना. धन्यवाद. नमस्कार, मी ओंकार मदनलाल नागले, वरिष्ठ व्यवस्थापक मानव संसाधन विभाग, भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र, दीपनगर. श्रीमती छाया बानाईत, मुख्य लिपिक मासं यांनी आपल्या सेवेची 15 वर्षे पूर्ण करून ते आज रोजी 31/1/2025 रोजी सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत. मानव संसाधन विभागातर्फे श्री छाया बानाईत मॅडम प्रमुख लिपिक यांना वेळोवेळी जे कार्य देण्यात आले त्यांनी त्यांचे कार्य उत्कृष्टपणे वेळेत पूर्ण केलेले आहेत. मॅडम यांना 2 मुली व 1 मुलगा आहे. त्यांचे मिस्टर एक्सपायर झाल्यानंतर आणि छाया बानाईत मॅडम ह्या सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या दोन्ही मुलींचे लग्न त्यांच्यावर पार असलेल्या जबाबदारीनुसार त्यांनी पार पाडले व आज त्यांचा मुलगा IT याच्यातून शिक्षण पूर्ण घेऊन B कंप्लीट करून आज MBA उच्च शिक्षणासाठी पुणे येथे शिकत आहे. छाया बानाईत मॅडम यांच्यावर ज्या सेवा करताना नोकरी करताना त्यांनी ती पण आणि त्यांच्या घराची पण जबाबदारी छानप्रमाणे पार पाडलेली आहे. त्यामुळे मी छाया बानाईत मॅडम आज सेवानिवृत्त होत असल्यामुळे माझ्यातर्फे व माझ्या मानव संसाधन विभागातर्फे त्यांच्या पुढील आयुष्यातर्फे याचे सुख समृद्धी याच्याने जावं ही शुभेच्छा देतो. आई, हॅपी रिटायरमेंट टू यू. आज तुझ्या या रिटायरमेंट दिनाच्या निमित्ताने या आनंददायी प्रसंगी मी तुझे खूप खूप अभिनंदन करते. मी माझे एक छोटंसं मनोगत व्यक्त करण्याचा प्रयत्न करते. शब्द नक्कीच अपुरे पडणार आहे, पण मी माझ्या भावना तुझ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. एक आई आणि वडील म्हणून तू आजपर्यंत आमच्या पाठीच्या खंबीरपणे आमचा आधारस्तंभ म्हणून उभी राहिली, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. तू आजपर्यंत आमच्यावर खूप मेहनत घेतली आहे. तुझ्या कठीण परिश्रमामुळे आणि निरंतर प्रयत्नांमुळेच आम्ही आज ज्या ठिकाणी आहोत त्याचा आम्हाला खूप खूप अभिमान वाटतो. आम्ही जे आज एक सक्सेसफुल पर्सन म्हणून पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात वावरत आहोत त्याचे श्रेय मी तुलाच देते. तू माझा आदर्श आहे मम्मी. तुझ्या शिकवणीमुळे, तुझ्या उपदेशांमुळेच आज मी माझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक चॅलेंजेसला सामोरं जाऊ शकते आहे. तू माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आजपासून तुझं एक आयुष्यातील नवीन पर्व स्टार्ट होत आहे. सेवानिवृत्ती हे एक आयुष्यातील सेकंड इनिंगसारखं आहे. हे तुझं सेकंड इनिंगचं लाईफ खूप आनंदाने भरभराटीने जगशील अशीच मी अपेक्षा करते. या सेकंड इनिंगमध्ये तुला खूप टाईम भेटणार आहे आरामासाठी, तुझे छंद जोपासण्यासाठी, नवनवीन वस्तू शिकण्यासाठी. मला अशी अपेक्षा आहे की तू तुझा टाईम खूप छान आनंदाने आणि आरोग्यदायी घालवशील. तू आमच्यासाठी खूप खास आहे मम्मी. आय लव्ह यू. नमस्कार. आजचा क्षण अतिशय खास आहे कारण आपण सर्वजण माझ्या आईच्या निवृत्तीचा कार्यक्रम साजरा करण्यासाठी एकत्र आलो आहे. माझ्या आईसाठी हा एक केवळ कार्यकाळाचा शेवट नाही तर तिच्या आयुष्यातील एका सुंदर पर्वाचा शेवट आहे आणि एका नव्या प्रवासाची सुरुवात आहे. आईने आपल्या नोकरीत ज्या प्रकारे काम केले ते नेहमीच प्रेरणादायी राहिले आहे. मेहनत, प्रामाणिकपणा आणि सेवाभाव अशी तिची ओळख आहे. कोणतीही अडचण असो आईने नेहमीच शांततेने आणि जबाबदारीने ती सोडवली आहे. तिच्या सहकार्यासाठी ती एक फक्त सहकारी नव्हे तर एक मित्र, सल्लागार आणि आधार देणारी व्यक्ती आहे. तिच्या कामाबरोबरच तिने आमच्या कुटुंबासाठी जे केले आहे त्याचे वर्णन शब्दात करणे कठीण आहे. आपल्या कुटुंबाचे व्यवस्थापन, प्रत्येकाला अडचणीत मदत करणे आणि तरीही स्वतःच्या कामात उत्कृष्टता दाखवणे हे खरोखरच कौतुकास्पद आहे. आपल्या कर्तृत्वाने आणि कष्टाने आईने आपल्या कारकिर्दीत अनेक उंची गाठली आहे आणि याचा आम्हाला अभिमान आहे. आई केवळ एक उत्तम अधिकारी नव्हेच तर एक मार्गदर्शकही आहे.
आज जरी आई नोकरीतून निवृत्त होत असली तरी तिचा अनुभव आणि ज्ञान आमच्यासाठी नेहमीच अमूल्य ठरले. आजच्या क्षणी आम्ही तिच्या जीवनातील तिच्या संघर्षांना, तिच्या यशांना आणि तिच्या समर्पणाला सलाम करतो आणि आईला पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देतो व तिला निरोगी आरोग्य व समाधान लाभो अशी प्रार्थना करतो. धन्यवाद. नमस्कार, मी श्रीमती छाया तुकाराम बाणाई. मी भुसावळ वैष्णव विद्युत केंद्र येथे 2009मध्ये जॉईन झाली. मी मानव संसाधन विभागात कार्यरत असून गेली 15 वर्ष मी कार्यरत आहे. या काळात मला बरेचसे अधिकारी, कर्मचारी यांची बहुमोल मार्गदर्शन मिळाले. त्या अनुषंगाने त्यांचे सर्वांचे आभार मानते. मोलाचे मार्गदर्शन आमचे गुले साहेब, कवठे साहेब, नागले साहेब, घटे साहेब, तसेच आत्ता रुजू झालेले पाठे साहेब यांनी मला वेळोवेळी सूचना देऊन कसं काम करायचं याबद्दल बहुत माहिती सांगितली. त्या अनुषंगाने मी सर्व काम पूर्ण केले व माझे काम मी चोख करत राहिली. सेवानिवृत्ती झाल्यानंतर इथेच भुसावळ येथे माझं घर आहे. मी सर्वांना मिस करेन व सर्वांना माझी आठवण आल्यास किंवा मला त्यांची आठवण आल्यास मी त्यांच्याशी कनेक्ट राहीन. तरी सर्वांनी आजपर्यंत दिलेल्या सर्व सहकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे व अधिकाऱ्यांचे मी आभार मानते.